लोकसभा निवडणुकीसाठी रामदास तडस यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्यांच्या विरोधात त्यांच्या सुनबाई पूजा तडस या अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत। याच दरम्यान आता पूजा तडस यांनी रामदास तडस यांच्या कुटुंबियावर अनेक गंभीर आरोप देखील केले आहेत। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत पूजा तडस देखील उपस्थित होत्या। मला एका फ्लॅटमध्ये टाकलं गेलं, तिथे मला ज्या प्रकारची वागणूक मिळाली ती अपमानास्पद होती। ज्या फ्लॅटमध्ये मी राहते तिथे फक्त उपभोगाची वस्तू म्हणून माझा वापर केला गेला। मला बाळ झालं त्यावेळी तडस परिवाराकडून हे बाळ कोणाचं असं विचारण्यात आलं। या बाळाची DNA टेस्ट कर असं सांगण्यात आलं। प्रत्येक वेळी मला अपमानास्पद वागणूक मिळाली। प्रत्येक वेळी माझ्यावर घाणाघाती आरोप करण्यात आले। पूजा तडस यांचे पती पंकज तडस यांनी देखील यावर आता प्रतिक्रिया दिली आहे। माझा विवाह रद्द करण्यासाठी मी न्यायालयात दाद मागितली आहे। कोर्टात देखील हे मुद्दे मांडण्यात आले। हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मी यामध्ये जास्त बोलू इच्छित नाही। विरोधी नेत्यांना हाताशी घेऊन त्यांना फक्त माध्यमात प्रसिद्धी मिळवणं आणि तडस कुटुंबियांना बदनाम करणं हाच यांचा डाव आहे। माझ्या परिवाराला हनी ट्रॅपमध्ये फसवण्याचा हा प्रयत्न आहे असं देखील पंकज तडस यांनी म्हटलंय।